नेक्स्ट टॉपिक डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. लास्ट टाइम बघितलं होतं आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. सेम बेस असेल तर मल्टिप्लाय करताना काय करतो आपण, इंडेक्सची ॲडिशन. आणि आता डिव्हिजन असेल त्यावेळेला, भागाकार असेल त्यावेळेला काय करायचं, त्याची इंडेक्स आहे त्या इंडेक्सची मायनस करायची. तर आता बघू आपण कसा नियम आहे तो. त्यासाठी एक एक्झाम्पल आहे 6⁴ डिवायडेड बाय 6⁴ इज इक्वल टू 6⁴ म्हणजे हाऊ मेनी टाइम्स 6 मल्टिप्लाय 4 टाइम्स. 6 × 6 × 6 × 6 डिवायडेड बाय 6⁴ म्हणजे 6² 6 × 6 6 6 6 6 डिवाइड होतात. त्यानंतर 6 × 6 म्हणजे 6⁴. जर या ठिकाणी इंडेक्स बघितला तर 4 आहे, इथे 2 आहे. यांची सबस्ट्रॅक्शन केल्यावर किती येतात, 6⁴. म्हणजे या ठिकाणी 6⁴ - 2 जर केले तर काय येतं, 6⁴. दुसरं एक एक्झाम्पल बघू आता. -2⁶ डिवायडेड बाय -2�3 इज इक्वल टू -2 हाऊ मेनी टाइम्स, 6 टाइम्स. -2 × -2 × -2 × -2 × -2 divided by -2 × -2 × -2 1 1 2 2 3 3 -2 3 टाइम्स -2 3 टाइम्स डिवाइड होतात. राहिले काय, -2 × -2 × -2 बेस सेम आहे. -2 1 2 3 टाइम्स आहे म्हणून इंडेक्स किती येणार, 3. म्हणजेच काय येतं, -2⁶ -3 इज इक्वल टू -2⁶ -3. म्हणजेच डिव्हिजन असेल तर त्यावेळेला जे इंडेक्स आहे त्या इंडेक्सची काय करायची, सबस्ट्रॅक्शन. इंडेक्सचं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी करायची. बेस सेम तसाच असेल तर बेस तसाच ठेवून काय करायचं, हे जे इंडेक्स आहे त्या इंडेक्सची काय करायची, सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे ते बरोबर ॲन्सर येणार -2⁵. आता पुढे बघू मिनिंग ऑफ A⁴. मिनिंग ऑफ A⁴. तर याचं आन्सर काय येतं, फक्त या ठिकाणी ए हा 0 नको आहे. ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे 0चा इंडेक्स 0 या ठिकाणी दाखवता येत नाही म्हणून ए इज नॉट इक्वल टू 0. आता A⁴m आणि A⁴m दोन्ही सेम आहेत म्हणून डिवाईड केल्यावर काय आन्सर येतं, 1 आन्सर येतं. आता या ठिकाणी डिवाईडचा नियम काय आहे, म्हणून A⁴m - m इज इक्वल टू काय इथे 1. इथे काय केलं आपण, डिव्हिजनचा जो रूल आहे, सेम बेस असेल तर इंडेक्सची काय होते, वजाबाकी. आणि म्हणून A⁴m - m 0 इज इक्वल टू 1. म्हणजेच A⁴ इज इक्वल टू 1. कोणत्याही बेसचा इंडेक्स 0 असेल तर त्या ठिकाणी त्याचं आन्सर नेहमी किती असतं, 1 असतं. त्यानंतर आता याचा अर्थ घेऊ आपण A⁻m. A⁻m. आता A⁻m × 1. 1ने मल्टिप्लाय केल्यावर या नंबरमध्ये काय फरक पडत नाही. म्हणून आता या ठिकाणी A⁻m × 1 म्हणजेच आपण हे पण घेऊ शकतो A⁻m / A⁻m. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर 1 आहे म्हणून या ठिकाणी A⁻m × A⁻m डिवायडेड बाय A⁻m. मल्टिप्लाय आहे, बेस सेम आहे तर काय करतो आपण, इंडेक्सची ॲडिशन. A⁻m + m / A⁻m. प्लस मायनस सेम आहे तर ॲन्सर किती येतं, 0. सेम नंबर असतील, प्लस मायनस साईन असेल तर त्याची ॲडिशन किती येते, 0. म्हणून A⁻0.
डिवायडेड बाय ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू ए म्हणजेच किती, ए रेस टू 0 म्हणजेच किती 1, या ठिकाणी 1 अपॉन ए रेस टू एम. म्हणजे आता या ठिकाणी ए रेस टू मायनस एम असेल तर आपण हे 1 अपॉन ए रेस टू एम लिहू शकतो. ए रेस टू मायनस एम असेल तर 1 अपॉन ए रेस टू एम. त्यानंतर आपण जर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर दिलं असेल, एक्झाम्पल मायनस 5 डिवायडेड बाय 3 रेस टू मायनस 2. तर आता हेच आपण हा जो -2 आहे ह्याला जर प्लस करायचा असेल तर याचा काय करायचं आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त. याचा गुणाकार व्यस्त आहे 3/5 आणि हा जो मायनस आहे हा काय होतो, प्लस होतो. हा जो मायनस आहे हा त्याचा काय होतो, प्लस होतो. तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स या बेसचा वापरून या ठिकाणी हा मायनस जो इंडेक्स आहे तो काय होतो, प्लस होतो. त्यानंतर याची जी व्हॅल्यू काढायची असेल, समजा आता -5/3 सॉरी काय होतं ॲन्सर, हां -2 5/3 रेस टू -2. आता हा जो मायनस आहे याला काय केलं आपण, प्लस करायचं असेल तर मागचा नियम काय बघितला आपण, ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम. मग हा जो -2 इंडेक्स आहे हा पूर्ण काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल. 5/3 रेस टू काय होईल, हा प्लस असंही लिहू शकतो आपण. 5/3 रेस टू -2 इज इक्वल टू 1 अपॉन 5 डिवायडेड बाय 3 रेस टू 2 किंवा स्क्वेअर. आता स्क्वेअर आहे याचा अर्थ 1/5/3 इंटू 5/3 स्क्वेअर आहे म्हणून 2 टाइम्स मल्टिप्लाय आणि या ठिकाणी 1/25/9 आणि 1/25/9 असेल तर हा 9 न्यूमरेटरला येतो आणि आन्सर येतं 9/25. म्हणजेच या ठिकाणी काय करतो, 9 म्हणजेच काय आहे, 3चा स्क्वेअर आहे आणि 5 काय आहे, 25 काय 5चा स्क्वेअर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण 5/3 रेस टू -2 म्हणजेच याचा जो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे 3/5 तो काय झाला, इथे प्लस झाला. तर लक्षात काय ठेवायचं, मायनस जर इंडेक्स असेल तर प्लस होताना न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर होतो, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होतो. म्हणजेच A/B या टाईप जर असेल आणि यांचा जर इंडेक्स -m असेल तर आपण काय करतो, याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे B/A आणि हा जो मायनस असतो तो काय होतो, प्लस होतो. निगेटिव्हचा काय होऊन जातो, पॉझिटिव्ह. तर अशा प्रकारे डिव्हिजन ऑफ इंडेक्स विथ द सेम बेस याची जे काय रूल आहेत त्या रूलप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत.